शुभ दुपार मित्रांनो, आज मी घरी बसलो होतो आणि मला खूप कंटाळा आला होता. म्हटलं कुठंतरी लॉंग राईड घेऊन जावी. या उद्देशाने मी निघालो चासकामान डॅमच्या दिशेने. मंडळी, चासकामान डॅम आपल्यासाठी पवित्र असं ठिकाण आहे, कारण ह्याच डॅमने आपला तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. त्यामुळे चासकामान डॅमचे आपल्या तालुक्यावर खूप उपकार आहेत. चासकामानला मी फक्त पावसाळ्यातच जात असतो, ज्यावेळेस पाणी फुल असतं. एवढ्या उन्हात कोण कुठे फिरेल आणि मी अजिबात कुठे बाहेर उन्हात फिरत नाही. परंतु माझा मित्र चासकामान धरणाच्या परिसरात एक कीर्तन असल्यामुळे चालला होता. त्याच्यामुळे म्हटलं एक लॉंग राईड होईल आणि व्हिडिओसुद्धा होईल. या उद्देशाने मी निघालो. काही मिनिटातच मी चास या गावात पोहोचलो. त्याच्यानंतर पुढे गेला असता मला डोंगर दिसले. चास गावचं कोणी असेल तर कमेंट करा. राजगुरूवरून भीमाशंकरला जाताना जो रोड आहे तो चांगला आहे, परंतु अतिशय वळणाचा रोड आहे. त्याच्यावर टू व्हीलर कंट्रोल करणे खूप अवघड जाते. हा रोड कसा आहे, तरी पण माझ्या मित्राने 60 ते 70 या स्पीडने गाडी पळवली. आता उन्हाळा आहे, त्यामुळे सगळं गवत वाळून गेलेलं आहे आणि सगळीकडे ऊनच ऊन आहे. बाहेर कोणी निघत नाही. परंतु पावसाळ्यात ह्या डोंगराला ढग चिकटलेला असतात. आजूबाजूला हिरवळ असते. रोड अख्खा पावसाने भिजून गेलेला असतो. खूप निसर्गरम्य असं वातावरण असतं. तर माझा मित्र पहा कशा स्पीडने गाडी पळवत आहे. आम्हाला ओव्हरटेक करून सुद्धा देत नाही. खेडवरून अवघ्या 20 मिनिटातच त्याला डॅमला पोचायचं होतं. त्यामुळे गडी काही ऐकत नव्हता. फुल स्पीडने गाडी पळवत होता. असंच कुठेतरी आयतं फिरायला मिळालं तर मी कधी नाही म्हणत नाही. संधीचं सोनं करून व्हिडिओ काढतो. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण संसारात अडकतो. आपल्याला कुठंच फिरता येत नाही. आपल्याला फक्त जेवायचं, झोपायचं, उठायचं एवढंच कामं करता येतात. ह्या चक्रातच माणूस अडकतो. त्यामुळे जवळ आपली लाईफ आहे तोवर आपण एन्जॉय करा. आम्ही जवळपास कडदे या गावात पोहोचलो आहे. आता आपल्याला दिसतंय चासकामान धरण. पहा, बाजूलाच चासकामान धरण आहे. ह्या वर्षीचा उन्हाळा अतिशय कडक असल्यामुळे आणि पाणी वारंवार सोडल्यामुळे चासकामान डॅमला फक्त 50% पाणी साठा होता. चासकामान डॅम पार केल्यानंतर जो रोड लागतो तो रोड माझा खूप आवडता आहे, कारण दोन्ही साईडला अतिशय दाट झाडी आहे. पावसाळ्यात हा रोड खूप छान असतो. आपल्या खेडवरून अवघ्या अर्ध्या तासातच आपण डॅमला पोहोचतो आणि हा डॅम खूप छान आहे. त्यामुळे राजगुरूंची बरीच लोक पावसाळ्यात ह्या ठिकाणी गर्दी करतात. तर माझा मित्र एका मंदिरात कसला तरी कार्यक्रम होता, त्यामुळे तो तेथे तबला वाजवण्याचं काम करतो. त्याला तेथे ड्रॉप केल्यानंतर आम्ही निघालो एका ठिकाणी झोपायला. म्हटलं झोपतानंतर येईल, त्याच्या आधी आपण डॅम पाहूया. त्याच्यानंतर पहिला डॅम पाहिला आणि एक खाली रोड चालला होता, त्याच्या दिशेने आम्ही डॅमच्या दिशेने गेलो. आपण पाहूया डॅमचं पाणी किती खाली गेलेलं आहे. इतर वेळेस हा डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला असतो, तेव्हा अगदी रोडच्या कडेला पाणी लागतं. पहा कसं मैदान आहे. असं वाटतं कुठल्या हिमालयाच्या रांगात आलेलो आहे आणि कुठलं तरी सरोवर आपल्याला दिसत आहे. हा आपल्याला शंभू महादेवचा डोंगर दिसतोय. जर आपल्याला चासकामान डॅमवर प्रेम असेल तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या काळात आपल्या राजगुरूनगर परिसरात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आढावा घेणार आहे. मित्रांनो, हे झाड पहा किती उंच आहे आणि ज्यावेळी चासकामान डॅम फुल असतो त्यावेळेस हे झाड दिसत नाही. म्हणजे चासकामानचं पाणी किती अफाट आहे याचा अंदाज आपल्याला लागतो. त्याच्यानंतर ह्या डोंगरावर भल्या मोठ्या काही लोक जाताना दिसली. हे पहा कशा कामासाठी जात आहे काय माहिती. त्याच्यानंतर मी आणि माझ्या मित्राने भेळ खाल्ली आणि म्हटलं आता झोपूया. आम्ही 2 तास तेथे जाऊन झोपलो. छान अशी झोप घेतल्यानंतर आम्ही परत एका ठिकाणी गेलो. तिथून आम्हाला आमच्या मित्राला आणायचं आहे. आम्हाला वेळेश्वरचा डोंगर दिसला आहे. त्या डोंगरावरसुद्धा पावसाळ्यात एकदा जायचं आहे. त्यानंतर मी आणि माझा मित्र एका डोंगराच्या खाली असलेल्या पायवाटेने पुढे गेलो. पण ते पायवाट काही करता संपना. आम्हाला असं वाटलं की पायवाट जाती का भीमाशंकरला. म्हणून आम्ही त्याचा नाद सोडून दिला आणि एका ठिकाणी विश्रांती घेतली. जाताना आम्हाला कडदे परिसरातील घरेदारे दिसली. त्याच्यानंतर संध्याकाळी पाहू शकता कशा प्रकारे क्लायमेट आहे. येथील क्लायमेट कायमच सुंदर असतं. त्यानंतर म्हटलं की कामात काम करून घेऊया आणि कडदेच्या देवाला पाया पडून जाऊया आणि देवाकडे काहीतरी मागूया. या उद्देशाने आम्ही कडदे येथील प्रतिजेजुरी असलेल्या खंडोबा मंदिराला भेट दिली. काही मित्र क्रिकेट खेळत होती. गावातील मंदिर अतिशय मोठं आहे. याची यात्रा पण भरवली जाते. येथे लग्न पण होतात, भजन होतात, कीर्तन होतात, जेवण होतात. खूप असं मोठं मंदिर आहे. मंदिराच्या खाली खूप मोठं ग्राउंड आहे. तेथे मुले दररोज क्रिकेट खेळतात. क्रिकेट हा खेळ सगळीच लोक खेळत असतात. त्यानंतर आम्ही पाहिलं जय मल्हार. खंडोबा मंदिराला मी पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात प्रत्येक ऋतूत भेट दिली आहे आणि प्रत्येक ऋतूत अतिशय चांगलं वाटतं. गावातील काही दानशूर व्यक्तींनी भली मोठी रक्कम देणगी म्हणून मंदिराला दिली आहे. मित्रांनो, आपल्या काही इच्छा असतील तर मागा, त्या पूर्ण होतील. आपला खंडोबा आपल्या सर्वांचं भलं करो हीच माझी इच्छा आहे. देवाची प्रतिमा अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे.
त्याच्यानंतर मी पाहिलं की येथील स्वच्छता सभागृह अतिशय चांगलं होतं आणि खूप भव्य दिव्य होतं. आपल्या खेड तालुक्यात खूप मोजकी मंदिरं आहेत, जेवढी मोठी आहेत आणि स्वच्छ आहेत. त्यातीलच एक मंदिर आहे. पहा सभागृह किती मोठं आहे. येथे खूप कार्यक्रम घडवले जातात. योगायोगाने मित्रांनी मला विचारलं होतं, त्यामुळे म्हटलं की लॉंग राईड घेऊया. या उद्देशाने मी चासकामन डॅमच्या परिसरात कडदे येथील मंदिरात गेलो आणि मला खूप छान असं वाटलं. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आपलं चॅनल. धन्यवाद.